गँगवॉरच्या घटनेनं संपूर्ण नांदेड शहर हादरून गेलंय। मराठवाड्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या नांदेड शहरात शुक्रवारी मध्यरात्री रक्ताचा सडा पडला। शहरातील गजबजलेल्या डीमार्ट परिसरात सराईत गुन्हेगारांच्या दोन टोळक्यांमध्ये झालेल्या भीषण हाणामारीत तिघांचा निर्घृणपणे खून झाल्यानं पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। नेमकं तर रात्री नांदेड शहरात काय घडलं ते पाहूयात। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। सध्या सगळीकडेच रणवीर सिंगच्या धुरंधर चित्रपटाची चर्चा आहे। धुरंधर सिनेमा पाहण्यासाठी 25 वर्षीय अर्जित सिंग चौहान आणि आपल्या दोन मित्रांसह नांदेडच्या ई स्क्वेअर परिसरात शुक्रवारी रात्री आला होता। सिनेमा पाहिल्यानंतर बाहेर पडत असताना दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला। या हल्ल्यात अर्जित सिंग चौहान याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे सोबती सय्यद आवेज आणि मोहम्मद अरबाज हे गंभीररित्या जखमी झाले। पहिल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी जखमी सय्यद आवेज आणि मोहम्मद अरबाज यांना तातडीनं उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केलं। मात्र अर्जित सिंगचा भाऊ राजेश चौहान हा आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्याच्या ईर्षेनं चाकू घेऊन थेट रुग्णालयातच पोहोचला। त्यानं रुग्णालयाच्या अपघात विभागाजवळ जखमी असलेल्या सय्यद आवेज आणि मोहम्मद अरबाज यांच्यावर सपासप वार केले। हा हल्ला इतका भीषण होता की यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला। खून का बदला खून याच भावनेतून ही दुहेरी हत्या झाल्याचं बोललं जातंय। या तिहेरी हत्याकांडामागे जुना वाद किंवा टोळी वर्चस्वाचा संघर्ष असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। हल्लेखोरांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं हा कट रचला होता। या हल्ल्यात शेख शाहरुख उर्फ कबूतर आणि साईलाला हे मुख्य आरोपी असल्याची माहिती समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। रात्री जवळपास 1:30 वाजता एक जे दोन रायव्हल ग्रुप दिसतो की एक अनिल पंजाबी साईलाला यांचे काही असोसिएट्स ग्रुप्स आणि दुसरी बाजू अरिजित चौहान असा त्यांचे जे 2-3 मंडळी होता तिथे, तो असा दोन रायव्हल ग्रुप दिसतो ज्यामध्ये की रात्री मारामारी झाली ई स्क्वेअर मॉलजवळ आणि त्यामध्ये स्पॉटवर सिरियसली इंजर्ड जे झाला दोन्ही रायव्हल ग्रुपच्या एक इंजर्ड झाला सिरियसली अरिजित चौहान आणि तसेच दुसरा अरबाज एके जे अरबाज एके साईलाला आणि अनिल पंजाबी ग्रुपचा मेंबर आहे, असोसिएट आहे, त्यांच्यासोबत असतो असा दिसतो। तो एकंदरीत असा दिसतो की दोन ग्रुप जे क्रिमिनल मोठी हिस्ट्री आहे दोन्ही ग्रुपच्या जे टोळी म्हणतो त्यामध्ये अनिल पंजाबी सध्या MPDA जेलमध्ये आहे। साईलालासुद्धा जवळपास 1.5 महिन्यापूर्वी MPDAमधून बाहेर आला होता। त्यांचे जे असोसिएट आहे त्यांच्यावरसुद्धा मोठी क्राईमची हिस्ट्री आहे आणि MPDA 55-56 सारखा कारवाई प्रपोज्ड आहे किंवा झालेली आहे। दुसरा बाजू जे आहे दुसरा ग्रुप अरिजित चौहानवर सुद्धा 9 गुन्हे दाखल होता, पास्ट गुन्हे। त्यांच्यासोबत जे एक आरोपी जे आम्ही अरेस्ट पण केलेला आहे, इंजर्ड आहे, त्यांच्यावर सुद्धा MPDAची कारवाई झाली होती, 2025 बाहेर आला होता। तो एकंदरीत दोन्ही गँगवर मोठी क्राईम हिस्ट्री आहे आणि पोलीस करून जे स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल प्रतिबंधक कारवाईसुद्धा झालेला होता MPDA आणि हद्दपार सारखा। आणि ह्या दोन्ही गँगची रायव्हलरीमध्ये ई स्क्वेअरजवळ रात्री इन्सिडेंट झाला आणि जे अनिल पंजाबी साईलाला ग्रुपच्या 2 मेंबर असोसिएट्स म्हणू शकतो आपण, अरबाज आणि आवेज हा दोन्हीची डेथ झालेली आहे एक बाजू, दुसरा बाजू अरिजित चौहानची पण डेथ झाली। असा एकंदरीत 3 डेथ हा इन्सिडेंटमध्ये झालेला। हॉस्पिटलमध्ये एकाचा खून करण्यात आला। हा असा आहे की ते ऑलरेडी 2 जे आहे मोस्टली इथेच सिरियसली इंजर्ड होता आणि आवेज पण सिरियसली इंजर्ड होता। त्यांना सिव्हिल हॉस्पिटल फर्स्ट गेला जवळ असताना, नंतर रेफर झाला विष्णुपुरी आणि विष्णुपुरीमध्ये ते ऑलरेडी सिरियसली इंजर्ड कंडिशनमध्ये गेला होता आणि तिथे ऑलरेडी अरिजित चौहानचे भाऊ आणि वडील जे अरिजित चौहानची डेड बॉडी मॉर्चरीमध्ये शिफ्ट होत होता तिथे ऑलरेडी होता आणि तिथे पण त्यांच्यावर वार झाला। तो सिरियसली इंजर्ड ऑलरेडी होता, वार पण झाला आणि सेफ्टी त्यांची पण ट्रीटमेंट दौरान डेथ झाली। 2 FIR होणार, त्यामध्ये 2 मर्डरच्या आणि भाग्यनगर पोलीस स्टेशन हदमध्येच दोन्ही FIR होईल, क्रॉस FIR होईल। एक अरिजित चौहानची फॅमिलीची तक्रार आणि दुसरा जे आवेज किंवा
अरबाज हा दोन्हीपैकी एक FIR फिर्याद घेऊन आपण FIR करणार असं दोन्ही. हॉस्पिटलमधल्या इन्सिडेंटचा FIR होणार का नाही? हॉस्पिटलच्या इन्सिडेंट काय आहे, आपण स्टार्ट ऑफ इन्सिडेंट जर बघू तो भागीनगर पोलीस स्टेशन ज्युरिस्डिक्शन आहे जिथे इंजुरी झाली आणि सबसिक्वेंट इव्हेंट तिथे आहे, म्हणून आपण स्टार्ट ऑफ जे इन्सिडेंट आहे ते बघतो आणि तो पण FIR भागीनगर पोलीस हे स्टेशन. दोन्ही जे गँग आहेत ते धुरंधर चित्रपट पाहून निघाले होते अशी माहिती दोन्ही गँग नाही, फक्त 3 जे अरिजित चौहान आणि त्यांच्यासोबत 2 लोक हा एक बुलेट गाडीवर गेला होता आणि मूव्ही बघून ते बाहेर आला होता आणि ते जवळपास 1 ते 1.5 वाजे जे शो कंप्लीट होतो त्या वेळ जे आहे त्याच्याच दौरान हा इन्सिडेंट झालेला आहे. काय आरोपी ताब्यात आहेत सर? जवळपास आपण 4 आरोपी आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे. टीम्स बाकी जे लोक आहेत त्यांचे मागे आहे आणि मोठ्या पैमानेवर आपण ह्यामध्ये धरपकड आणि अरेस्ट करणार.